बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना हप्ता आजपासून मिळणार आहे। महिलांच्या खात्यात 1500 रुपये हे जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली। चा हप्ता लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। जे पात्र आहेत बहिणी लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना एक चांगला मोठा दिलासा नक्कीच मिळणार आहे। होय, तुमच्या बँक खात्यावरती आता पूर्ण रक्कम टाकण्यात येणार असून सरकारच्या माध्यमातून याद्या अपलोड करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। आता यादी देखील आलेल्या असून जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं जरी नाव असेल तर आता तुमच्या बँक खात्यात टोटली सर्व पैसे जमा करण्यात येणार आहेत। या ठिकाणी बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला। डीबीटीच्या माध्यमातून 15 जिल्ह्यात आणि 72 तालुक्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत। जर या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर आता डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण जमा होऊन जातील, असं देखील सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे। सर्व काही माहिती पाहण्यासाठी चॅनलवरती जर नवीन असाल तर एक छोटंसं काम करा, आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर चला पाहूयात आता राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यातून वाटपाला सुरुवात होत आहे, कोणाला 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळणार, कोणाला 1500 रुपये मिळणार, सर्व अपडेट या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून आलेले आहे। तर चला आता या ठिकाणी पाहूयात। तर बघा, आता राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। इथे सांगितलं आहे की राज्यातील लाडक्या बहिणीसाठी अखेर आनंदाची बातमी आली। पूर्ण पैसे वाटपाचा निर्णय सरकारने जाहीर केल्याने बहिणी खुश झाले आहेत। सर्व पैसे आता बँक खात्यामध्ये जमा होणार असून 2 हप्त्याचे 3000 रुपये म्हणजेच की नोव्हेंबरचे 1500 रुपये आणि डिसेंबरचे 1500 रुपये टोटल असे दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये मिळणार आहेत। कारण की आता सरकारने सांगितलं हप्ता द्यायला थोडासा आम्हाला उशीर झाला, मग लाडक्या बहिणीला काही एकच हप्ता देऊन चालणार नाही, तर आम्ही आता सोबत 2 हप्त्याचे 1500 रुपये म्हणजेच की 3000 रुपये आता देऊन टाकणार आहोत। म्हणजे लाडक्या बहिणीला नक्कीच एक चांगला दिलासा मिळेल। कारण की आता 1 जानेवारी आता पुढचं वर्ष सुरू होणार आहे, ते म्हणजे 1 जानेवारी 2026। 1 जानेवारीला देखील लाडक्या बहिणींनो तुम्हाला एक मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे। जर तुम्ही ही 2 कामे केली तर ते तुम्हाला पैसे भेटतील। कारण वर्ष नवीन येणार असल्यामुळे सरकारकडून मोठी भेट आता तुम्हाला भेटणार आहे। तर चला या ठिकाणी त्यापूर्वी महत्त्वाचं म्हणजे सरकारने आता हे जी 1500 रुपये म्हणजे नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे 1500 रुपये जाहीर केले आहेत। हे टोटल आता 3000 रुपये बहिणीच्या बँक खात्यावरती वाटपाला सुरुवात होणार आहे। पण हे सर्वात आधी पैसे 15 जिल्ह्यांमध्ये आणि 72 तालुक्यामध्ये जमा होणार आहेत। जर या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तरच तुमच्या बँक खात्यावरती आता हे पैसे सर्वात आधी येतील, अन्यथा तुम्हाला लवकर हप्त्याचे पैसे भेटणार नाहीत। कारण सरकारने तसा कडक नियम आता लागू केलेला आहे, जाहीर केलेला आहे। तर चला नेमके पैसे आता कोणत्या 15 जिल्ह्यात वाटप होणार आहेत त्यांची पण यादी आपण बघणारच आहोत। मात्र त्यापूर्वी आपण काय पाहणार आहोत, नेमके अजून कोणती 2 कामे करायची आहेत ती पण तुम्हाला माहिती सांगतो। कारण की आता सरकारने सांगितलेली ही 2 कामे देखील तुम्हाला करावी लागणार आहेत। जर ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुम्हाला 2 हप्त्याचे 3000 रुपये भेटणार नाहीत, तुमचं नाव यादीत येणार नसून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटायचे पण नाहीत। कारण कडक नियमामुळे आता लाडक्या बहिणीची चिंता वाढणार असून या 2 कामांना तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे, जेणेकरून तुमच्या बँक खात्यावरती 2 हप्त्याचे 3000 रुपये जमा होतील। मग आता सरकारने नेमकी कोणती 2 कामे करायला सांगितली आहेत ती माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यापूर्वी नेमके पैसे आता सरकारच्या माध्यमातून कोणत्या 15 जिल्ह्यात आणि 72 तालुक्यामध्ये सर्वात आधी वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची तालुक्यांची आता तुम्हाला यादी या ठिकाणी वाचून दाखवतो। तर बघा, या ठिकाणी आता यादी आलेल्या असून प्रत्येक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे। या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे की राज्यातील लाडक्या बहिणीसाठी दिलासा। तर बघा, आता नवीन घोषणा झालेली असून गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये हे सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत। गॅस सिलेंडरचा हप्ता पूर्णपणे टाकण्यात येणार असून एक ना एक लाडक्या बहिणींना आता चांगला मोठा दिलासा नक्कीच मिळणार आहे। जर तुम्हाला पण गॅस सिलेंडरचे 830 रुपये पाहिजे असतील तर आता छोटीशी कामं करावं लागतील किंवा तुमच्याकडे हे 2 कागदपत्र असणं गरजेचं आहे। जर तर आता तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळतील। कारण सरकारने आता ही योजना सर्वांसाठी सुरू केलेली असून आता आजपासून मोठा निर्णय बघायला मिळत आहे। ज्यांना गॅस सिलेंडरच्या आधी 830 रुपये मिळत नव्हते त्यांना पण आता पैसे भेटणार आहेत। ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे भेटतात अशा लाडक्या बहिणींनी आता जी आहे ती मोठी खुशखबर त्यांना मिळाली। मात्र ज्यांना भेटत नव्हते अशा लाडक्या बहिणींना पण सरकार आता पैसे देणार आहे। म्हणजेच की सरकारने सांगितलं आहे ज्यांना आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटत असतो अशा लाडक्या बहिणीला गॅस सिलेंडरचा पण
830 रुपयांचा हप्ता भेटणार आहे। मात्र त्यासाठी सरकारने सांगितलेली काही कामे तुम्हाला पूर्ण करावी लागतील, जेणेकरून गॅस सिलेंडरचा पण हप्ता तुम्हाला मिळवता येईल। व तो आता हप्ता नेमका मिळवण्यासाठी काय करायचं ती माहिती पण आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी 2 मिनिटे वेळ काढून शेवटपर्यंत बहिणींनो व्हिडिओला बघत चला। त्यापूर्वी आता नेमके पैसे कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये सरकार वाटपाला सुरुवात करत आहे त्या जिल्ह्यांची आणि तालुक्यांची नावं सांगतो। त्यानंतर गॅस सिलेंडरचे पैसे भेटण्यासाठी काय करायचं आणि नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील, जेणेकरून आपल्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा होतील, ती पण माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। तर चला पाहूयात। तर बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय जाहीर झालेला आहे। यामुळे एक ना एक प्रत्येक लाडकी बहीण आता खुश झालेला आहे। पहिला जिल्हा जाहीर झालेला असून तो सातारा जिल्हा आहे। जर तुम्ही या सातारा जिल्ह्यातील राहणारे असाल तर तुमच्या बँक खात्यात आता टोटल पैसे जमा होणार आहेत। या ठिकाणी 1500 रुपये नोव्हेंबरचे, 1500 रुपये डिसेंबरचे, टोटल किती रुपये? तर इकडे बघा 3000 रुपये, टोटल 3000 रुपये या ठिकाणी आता जमा होणार असून लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे। नोव्हेंबरचा 17वा हप्ता, डिसेंबरचा 18वा हप्ता, 1500 रुपये अशी टोटल 3000 रुपयांची रक्कम आता या सातारा जिल्ह्यात पण येणार आहे। कारण की 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये या पण जिल्ह्याचं नाव बघायला मिळत आहे। अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे भेटणार आहेत तर इकडे बघा अजून पुढचा जिल्हा असा आहे तो आहे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यात पण पैसे लवकर भेटणार आहेत। या ठिकाणी बीड जिल्ह्यात पण 1500 रुपये नोव्हेंबरचे आता डायरेक्ट डेबिटतून जमा केले जाणार आहेत, कोणत्या क्षणी जमा होऊन जातील। त्यानंतर डिसेंबरचे 1500 रुपये, टोटल किती रुपये तर 3000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती आता पूर्णपणे टाकण्यात येणार आहेत। त्यामुळे तुम्हाला काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। यामुळे एक ना एक प्रत्येक लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा नक्कीच मिळणार आहे। एक सर्वात मोठी खुशखबर, दिलासा देणारी आनंदाची बातमी देखील आता आपण बोलू शकतो। 1500 रुपयांचा टप्पा असून आता हे 3000 रुपये डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। तर इकडे बघा आता बीड जिल्ह्याचं पण नाव बघायला मिळत आहे। त्यानंतर सरकारने अजून पुढचे जिल्हे सांगितले आहेत। इथे सांगितलं आहे की आता मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की आता एक पण लाडकी बहीण पैशापासून वंचित राहणार नाही। सर्वांच्या खात्यात पैसे आता जमवणार असून आता मंजुरी भेटलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करायची नाही। 2 हप्त्याचे डायरेक्ट पूर्ण 3000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। या ठिकाणी पुढे सांगितलं आहे की राज्यातील लाडक्या बहिणीसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली असून पूर्ण पैसे वाटपाचा निर्णय सरकारने जाहीर केल्याने बहिणी आता खुश झालेल्या आहेत। आता सर्व पैसे हे जे आहेत ते तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत आणि 2 हप्त्याचे 3000 रुपये डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते देण्यात येणार आहेत। मात्र हे पैसे सर्वांना भेटणार नसून सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली तरच तुम्हाला आता 2 हप्त्याचे 3000 रुपये भेटतील, अन्यथा हप्ता भेटण्यास अजून उशीर होऊ शकतो। मग आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून आपल्याला पण लाडकी बहीण योजनेचे 2 हप्त्याचे म्हणजेच की नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याचे आणि डिसेंबरच्या 18व्या हप्त्याचे टोटल हे 3000 रुपये मिळतील। मग आता हे तुम्हाला 3000 रुपये पाहिजे असतील तर जी कामे करायची आहेत ती कोणती करायची आहेत ती माहिती आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये लगेच सांगणार आहे। त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। आता फक्त 3 ते 3.5 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। राहिलेल्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे। त्यानंतर पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची यादी आणि तालुक्यांची यादी या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर बघा या ठिकाणी आता पुढची यादी आलेली असून सरकारने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आणि या ठिकाणी मोठा निर्णय झाला। आता डायरेक्ट मुंबईमधून बहिणीच्या बँक खात्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3000 रुपये जमा होणार आहेत। या ठिकाणी बघा पैसे वाटपाच्या यादीतील आता पुढचा जिल्हा जाहीर झालेला आहे, तो देखील या ठिकाणी सरकारने सांगितला आहे। तर बघा आलेल्या माहितीनुसार आता जालना जिल्ह्यातील देखील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। तिकडे बघा जालना जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे 90000 लाडक्या बहिणीला भेटणार आहेत। जर या 90000 बहिणीच्या यादीत तुमचं पण नाव आलं तर हे पैसे भेटतील। सर्वात आधी पैसे या ठिकाणी टाकण्यात येणार आहेत। त्यानंतर लाडक्या बहिणींनो पुढचा एक जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे, तो देखील या ठिकाणी जाहीर झालेला। आता जालना जिल्ह्यातील एक ना एक सर्व लाडक्या बहिणीला पैसे देण्यात येणार आहेत। तर इकडे बघा त्यातले त्यात अजून काही तालुके पण असे आहेत की त्या तालुक्यामध्ये पण पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे। तर इकडे बघा पुढचा एक तालुका आहे बदनापूर तालुका। जर तुम्ही या बदनापूर तालुक्यातील राहणारे असाल तर बदनापूर तालुक्यातील सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती आता पूर्ण पैसे टाकण्यात येणार आहेत। म्हणजेच की या ठिकाणी 1500 रुपये हे आता नोव्हेंबरचे आणि 1500 रुपये हे डिसेंबरचे टोटल 3000 रुपये
रुपये डायरेक्ट बहिणीला देण्यात येणार आहे। त्यामुळे कसलीच काळजी चिंता लाडक्या ताईंना लाडक्या बहिणीला करण्याची गरज पडणार नाही। त्यानंतरचा तालुका भोकरदन तालुका आपल्याला बघायला मिळत आहे। भोकरदन तालुक्यातील देखील एक ना एक सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। त्यामुळे भोकरदन तालुक्यातील देखील लाडक्या बहिणींनो तुम्ही काळजी चिंता आता करत बसू नका। सर्वात मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला भेटणार आहे। आता भोकरदन तालुक्यातील एक ना एक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती टोटल पैसे टाकण्यात येणार आहेत। त्यामध्ये बघा 1,500 रुपये नोव्हेंबरचे मंजूर झाले असून डिसेंबरचे पण मंजूर केले आहेत। 2 टप्प्यात हे 3,000 रुपये या ठिकाणच्या सर्व लाडक्या बहिणीच्या माता भगिनींच्या बँक खात्यावरती जमा होऊन जाणार आहे। त्यामुळे एक ना एक लाडक्या बहिणीला एक मोठा नक्कीच चांगला दिलासा सरकारच्या माध्यमातून आता मिळू शकतो। कारण तशी आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आणि पूर्णपणे जाहीर झालेली आहे। तर बघा त्यानंतरचा एक तालुका आहे, त्या देखील तालुक्यात पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहेत। पुढचा तालुका घनसावंगी तालुका आहे। जर तुम्ही घनसावंगी तालुक्यातील असाल तर या तालुक्यात देखील आता पूर्ण पैसे जमा होणार आहेत। तर चला सरकारने आता फक्त जिल्ह्यांचीच नाही तालुक्यांचीच नाही तर अजून काही गावांची पण यादी जाहीर केलेली आहे की अशा तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये पूर्ण पैसे लाडकी बहीण योजनेचे आता जमा करण्यात येणार आहेत। तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील नेमके पुढचे कोणते जिल्हे असतील की त्या ठिकाणी देखील आता सर्वात आधी हप्ता भेटणार आहे त्या जिल्ह्यांची आणि तालुक्यांची पण नावे सांगणार आहे। त्यापूर्वी आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोणत्या जिल्ह्यातून पैसे वाटपाला सुरुवात होत आहे ती देखील यादी या ठिकाणी आपण एका मिनिटात बघूयात। तर बघा या ठिकाणी स्पष्टपणे आता सरकारच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी पुढील यादी जाहीर झालेली आहे। यामुळे एक ना एक लाडक्या ताईंच्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत। आलेल्या माहितीनुसार सरकारने असा निर्णयच घेतला आहे की या निर्णयामुळे प्रत्येक लाडकी बहीण खुश झालेली आहे। 15 जिल्ह्यात आणि या 72 तालुक्यात पूर्ण पैसे टाकण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा नक्कीच मिळणार आहे। इकडे बघा या ठिकाणी सरकारने काय सांगितलं आहे तर त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, थेट मुंबईतून पैसे वाटपाचे आदेश आता दिलेले आहेत। 15 जिल्ह्यात आणि 72 तालुक्यामध्ये सर्वात आधी पूर्ण पैसे जमा होणार आहेत। आता या ठिकाणी जिल्ह्यांची तालुक्यांची यादी पण बघा, कारण येणारी रक्कम कमी नाही तर खूप मोठी आहे आणि हे 3,000 रुपये डायरेक्ट बहिणीच्या बँक खात्यावरती 2 हप्त्याचे भेटणार आहेत। मात्र हे सर्वांना भेटणार नसून प्रत्येक लाडक्या बहिणीलाही 2 कामे करावी लागणार आहेत। जर ही 2 कामे केली नाहीत तर अशा लाडक्या बहिणीला यादीमध्ये घेण्यात येणार नसून त्यांना 2 हप्त्याचे 3,000 रुपये भेटणार नाहीत आणि एका पण हप्त्याचे पैसे भेटणार नाहीत। कारण नवीन नियमामुळे आता लाडक्या बहिणींनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तरच तुम्हाला फायदा होणार आहे, अन्यथा तुमचं नाव यादीतून जाऊ शकतं आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटायचे नाहीत। कारण आता 2026 पुढचं नवीन वर्ष येणार आहे, त्यामुळे सरकारला मोठा बदल करायचा आहे। कारण की सरकारच्या माध्यमातून आता महत्त्वाकांक्षी आणि दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला आता पैसे वाटप नेमके कोणत्या जिल्ह्यातून होणार आहेत आणि कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून सर्व रक्कम आपल्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून जमा होईल। आता ती पण माहिती तुम्हाला राहिलेल्या 2 मिनिटाच्या व्हिडिओत दाखवणार आहे। त्यासाठी फक्त लक्ष देऊन राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। तर चला पाहूयात। तर बघा आता पुढची यादी सर्व काही माहिती सरकारने जाहीर केलेल्या आलेल्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला असून प्रत्येक लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा आता नक्कीच मिळू शकतोय असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो। तर इकडे बघा पैसे वाटपाच्या यादीतील तालुके जिल्हे तर आता सर्व आलेलेच आहेत। तर इकडे सरकारने सांगितलं आहे की बघा पहिली यादी सरकारकडून मंजूर 2 हप्त्याचे 3,000 रुपये डायरेक्ट डीबीटीतून वाटपाला मंजुरी दिली। दुसरी पण यादी आलेली आहे आणि या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर फक्त 1,500 रुपये नाही तर तुम्हाला डायरेक्ट 3,000 रुपये मिळणार आहेत। पण सरकारने सांगितलंय ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल त्यांना 3,000 रुपये, दुसऱ्या यादीत येईल त्यांना 1,500 रुपये आणि तिसऱ्या यादीत नाव येईल त्यांना पैसे भेटणार नाहीत असं सांगितलंय। मग आता तुम्हाला पण 2 हप्त्याचे 3,000 रुपये पाहिजे असतील तर तुमचं नाव पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे आणि पहिल्या यादीत नाव येण्यासाठी सरकारने सांगितलेली ती 2 कामे करावी लागतील तरच तुमचं नाव पहिल्या यादीत येईल। जर ती 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुमचं नाव पहिल्या यादीत येणार नाही आणि तुम्हाला पैसे पण भेटणार नाहीत। ही देखील गोष्ट सर्व बहिणींनी आता लक्षात घ्यायची आहे। तर नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून आपलं नाव पहिल्या यादीत येईल आणि आपल्याला 2 हप्त्याचे 3,000 रुपये डायरेक्ट मिळतील। सरकारने काय माहिती सांगितली आहे तर चला ती 2 कामे कोणती करायची ती माहिती सांगतो। त्यानंतर पैसे नेमके किती वाजून किती मिनिटाला कोणत्या जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होणार आहे ती यादी देखील आपण पाहूयात।
तर या ठिकाणी बघा आता पुढची यादी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता डायरेक्ट जाहीर झालेली आहे। यामुळे एक ना एक प्रत्येक लाडक्या बहिणीला सरकारकडून आता चांगला दिलासा नक्कीच मिळू शकतो। सरकारने आणि डायरेक्ट मंत्रिमंडळाच्या बैठकीतून हा मोठा निर्णय जाहीर झाल्याने सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत। या ठिकाणी बघा पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे आपलं आधार कार्ड असतं, आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करायचं आहे, ते जेणेकरून तुम्हाला मोठा फायदा होणार आहे। जर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न केलं तर सर्व रक्कम ही तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट जमा होईल आणि तुम्हाला एक मोठा नक्कीच चांगला दिलासा मिळू शकतो। आधार कार्ड बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी तात्काळ आता लिंक करून घ्या, जेणेकरून कसलीच अडचण आणि चिंता तुम्हाला करत बसण्याची गरज राहणार नाही, कारण सरकारने तसा दिलासा देणारा आणि महत्त्वाकांक्षी मोठा निर्णय स्पष्टपणे आता जाहीर केलेला आहे। त्यानंतर दुसरं काम करायचं आहे, आपल्या मोबाईल नंबरशी आधार कार्ड लिंक करायचं आहे। हे पण तुम्हाला काम आता लवकरात लवकर करून घ्यावा लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी हप्त्याचे पैसे आता नक्की मिळतील। तर लाडक्या बहिणींनो, एवढंच नाही तर अजून एक महत्त्वाचं काम करावं लागेल, ते तुम्हाला सीएससी केंद्रावरती जाऊन करायचं आहे। ते जर काम केलं नाही तर पैसे येणार नाहीत। मग आता कोणतं काम अजून एक करावं लागेल जेणेकरून सर्व पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतील? तर चला आता ती पण माहिती या ठिकाणी आपण पाहूयात। तर बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता पुढील काम EKYC पण करायचं आहे। जर EKYC केली नसाल तर माता भगिनींनो EKYC करून घ्या। इथे सांगितलं आहे की EKYC केली तर एक ना एक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळेल। त्यामुळे आता EKYC करणं ही गरजच आहे। त्यामुळे तात्काळ EKYC करून घ्या, जेणेकरून तुमच्या बँक खात्यावरती टोटल सर्व रक्कम ही जमा होऊन जाईल, कारण लाडक्या बहिणींसाठी तसा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे। यामुळे प्रत्येक बहीण आता खुश झालेली आहे, कारण की डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे हे बहिणीच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहेत, म्हणजेच की लाडक्या ताईंना आता देण्यात येणार आहेत। तर चला हे पैसे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवत आहे। तर इकडे बघा आता सरकारने जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी पण जाहीर केलेली आहे। यामध्ये जर आता तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव असेल तर सर्व पैसे हे तुम्हाला भेटून जातील। तर चला यामध्ये आता कोणते जिल्हे आहेत, कोणत्या 15 जिल्ह्यात आणि 72 तालुक्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटपाला सुरुवात होत आहे अशा जिल्ह्यांची आणि तालुक्यांची पण यादी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो। बघा आता पुढचा जिल्हा एक बघायला मिळत आहे, तो म्हणजे आता सरकारने जाहीर केलेला आहे धुळे जिल्हा। जर तुम्ही या धुळे जिल्ह्यातील राहणारे असाल तर नोव्हेंबरचा 17वा हप्ता मंजूर झाला। डायरेक्ट डीबीटीतून 1,500 रुपये जमा होणार असून आता 18वा देखील हप्ता पूर्ण या ठिकाणी लवकरच जमा होणार आहे। 1,500 टोटल 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता लवकरच येणार आहे। त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज पडणार नसून सर्व रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती आता जमा होऊन जाणार आहे। यानंतर इकडे बघा पुढचा तालुका जिल्हा देखील बघायला मिळत आहे, नंदुरबार जिल्हा। नंदुरबार जिल्ह्यातील देखील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता पूर्ण पैसे जमा होणार आहेत। या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये आता डायरेक्ट देण्यात येणार आहेत। त्यामुळे प्रत्येक बहीण आता खुश झालेले असून एक ना एक सर्व बहिणीला एक मोठा चांगला दिलासा नक्कीच मिळू शकतो, कारण की आता या ठिकाणी राज्य सरकारने पैसे वाटपाला मंजुरी दिल्याने सर्व लाडक्या बहिणी पूर्णपणे आता खुश झालेल्या आहेत। तर चला पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे जिल्हे आणि पुढचे तालुके या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचं काम करतो। तर इकडे बघा आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा आणि तालुका या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे, तो देखील सरकारकडून स्पष्टपणे जाहीर झालेला आहे। तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता पुढचा एक जिल्हा आहे, तो म्हणजे धाराशिव जिल्हा। या जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे आता जमा होऊन जातील। अशा प्रकारे लाडक्या बहिणीला पैसे देण्यात येणार आहेत। अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे भेटणार ते पण सांगतो, आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता लवकरच मिळू शकतो। अधिकृत माहिती सरकारने जाहीर केली नाही, ती तारीख लवकरच येईल, काळजी करायची नाही, पैसे येणारच आहेत। मागं पुढे थोडा उशीर होतच असतो पण पैसे येणारच आहेत, योजना काय बंद होणार नाही। तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।